बरेच विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून विचारत होते की सर 17 नंबरचे फॉर्म कधी सुटतील, 17 नंबरचे फॉर्म कधी सुटतील. तुम्ही जर एक व्हिडिओ बनवला होता की एप्रिलमध्ये 17 नंबरचे फॉर्म जे आहेत ते सुटणार आहे. तर लक्षात घ्या, तो व्हिडिओ आपला सफल ठरलेला आहे, कारण 17 नंबरच्या फॉर्मच्या तारखा परत ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहे आणि ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. कारण तुम्ही फेब्रुवारी आणि मार्च मध्ये 10वी किंवा 12वीची एक्झाम दिलेली नाही, तुम्ही 17 नंबर फॉर्म फिलअप केलेला नाही, तर तुमचा फॉर्म आता एक्सेप्ट केला जाईल व तुमची जी एक्झाम आहे ते जुलैमध्ये होईल. तर नेमकं तारखा काय आहे असं तुम्ही विचारणार. त्यानंतर डॉक्युमेंट काय लागतील, फॉर्म कसा फिलअप करायचा, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर नमस्कार, मी अनंत आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या. सर्वप्रथम यासाठी लागणारे कागदपत्र तुम्हाला 10वी साठी आधार कार्ड लागेल, तुमचं राशन कार्ड लागेल, डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल आणि 12वी साठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, राशन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, LC आणि आधार कार्ड या सर्व गोष्टी तुम्हाला लागणार आहे. हे तुमचं क्लिअर झालं. त्यानंतर फॉर्म कसा फिलअप करायचा, तर फॉर्म फिलअप करण्यासाठी एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि तुम्हाला जर फॉर्म फिलअप करता येत नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर तुम्हाला फॉर्म फिलअप करता येत नसेल तर मी तुम्हाला फॉर्म फिलअप हा करून देणार आहे. फी किती असणार आहे, तर फी ही 1110 रुपये प्लस प्रोसेसिंग फी, म्हणजेच की टोटल फी तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता, एवढी फी तुम्हाला लागणार आहे. डॉक्युमेंट झाले, तुमची फीस झाली. आता तारीख काय असणार आहे तर लक्षात घ्या, 22 एप्रिल 2026, 22 एप्रिल 2026 ते 21 मे 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि या फॉर्म नंतर तुम्ही एक्झाम जी आहे ती जुलैमध्ये देऊ शकता आणि तुम्ही या ठिकाणी याच वर्षी पास होऊ शकता. आणि पुढील तुमचं जे भविष्य आहे तुम्ही पुढील जी प्रक्रिया आहे तुमच्या प्रवेशाची, जसं की ग्रॅज्युएशनला तुम्ही ऍडमिशन घेणार, त्याची प्रक्रिया सुद्धा तुम्ही याच वर्षी करू शकता. तर ही सर्वात मोठी संधी जी आहे ती तुम्ही गमावू नये अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.